तर बघा, नेक्स्ट पॉईंट आहे सॉईल क्वालिटी आणि सॉईल हेल्थ. तर सॉईल क्वालिटीची डेफिनेशन बघा. सॉईल क्वालिटी कॅन बी डिफाईन्ड ॲज द फिटनेस ऑफ स्पेसिफिक काइंड ऑफ सॉईल. म्हणजे विशिष्ट टाईपच्या सॉईलची फिटनेस टू फंक्शन विदिन इट्स कॅपॅसिटी and within natural or managed ecosystem boundaries to sustain plant and animal productivity, maintain or enhance water and air quality and support human health and habitation. सिंपल डेफिनेशन आहे. काय म्हटलेलं बघा, की एका विशिष्ट प्रकारच्या सॉइलची फिटनेस काय करण्यासाठी, टू फंक्शन विदिन इट्स कॅपॅसिटी. त्या सॉईलमध्ये जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटी वापरून फंक्शन करण्याची जी तिची ॲबिलिटी आहे, किंवा तिच्या स्वतःच्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये किंवा मॅनेज्ड इकोसिस्टीम बाउंड्रीमध्ये, किंवा प्लांट अँड ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी सस्टेन करण्यासाठी, देन वॉटर किंवा एअर क्वालिटी मेंटेन करण्याची आणि ह्युमन हेल्थ आणि हॅबिटेशन सपोर्ट करण्याची जी तिची फिटनेस आहे त्याला सॉईल क्वालिटी म्हटलं जातं. अजून एकदा बघा, की फिटनेस ऑफ स्पेसिफिक काइंड ऑफ सॉईल, एका विशिष्ट प्रकारच्या सॉईलची फिटनेस काय करण्यासाठी, तिची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीने फंक्शन करण्याची, नॅचरल किंवा मॅनेज्ड इकोसिस्टीममध्ये सर्वाईव्ह करण्याची, किंवा आपल्याला क्वालिटी देण्याची, किंवा प्लांट अँड ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी सस्टेन करण्याची फिटनेस, किंवा वॉटर अँड एअर क्वालिटी मेंटेन करण्याची फिटनेस, किंवा ह्युमन हेल्थ किंवा हॅबिटेशन सपोर्ट करण्याची फिटनेस, याला आपण सॉईल क्वालिटी म्हणतो. ठीक आहे. ही डेफिनेशन कार्लेनिटाल 1997ला दिलेले, आर्सिल आणि मार्टिन 2002ला. सो नेक्स्ट पॉईंट आहे की सॉईल हेल्थ म्हणजे काय. क्वालिटी म्हणजे आपण म्हणलो फिटनेस, एका विशिष्ट टाईपच्या सॉईलची फिटनेस, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आता हेल्थ म्हणजे काय तिचे, तर बघा, सॉईल हेल्थ डिफाईन्ड ॲज द कंटिन्युअल कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू फंक्शन ॲज अ व्हायटल लिव्हिंग सिस्टीम. सॉईलची कंटिन्युअड कॅपॅसिटी, म्हणजे तिची कंटिन्युअल वर्षानुवर्ष तिची कॅपॅसिटी काय करण्याची, टू फंक्शन ॲज अ व्हायटल लिव्हिंग सिस्टीम. व्हायटल लिव्हिंग सिस्टीम म्हणून ॲक्ट करण्याची तिची कॅपॅसिटी विदिन इकोसिस्टीम किंवा लँड यूज बाउंड्रीज, त्याच्यातून इकोसिस्टीममध्ये किंवा लँड यूज बाउंड्रीजमध्ये, टू सस्टेन बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी, मेंटेन ऑर एन्हान्स क्वालिटी ऑफ एअर अँड वॉटर, प्रमोट प्लांट अँड ॲनिमल अँड ह्युमन हेल्थ. तेच आहे बघा, फक्त एवढाच डिफरन्स आहे. सॉईल क्वालिटी म्हणजे फिटनेस ऑफ स्पेसिफिक काइंड ऑफ सॉईल, त्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी येतात. आणि सॉईल हेल्थ म्हणजे कंटिन्युअल कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू फंक्शन ॲज व्हायटल लिव्हिंग सिस्टीम. एवढाच डिफरन्स आहे, बाकी त्यामध्ये सगळ्या गोष्टी सेम आहेत. ठीक आहे. तर डोरेनिटल 1996, 1998, डोरॅन अँड झिस 2000ला दिलेली डेफिनेशन आहे ही. आता यामध्ये कन्सेप्ट काय पहा. टू सम, the concept of soil quality seems unnecessary and redundant among the soil science profession. म्हणजे काही जणांना काय वाटतं की सॉईल क्वालिटी ही गरजेची नाही आहे आपल्याला. And after all, everyone knows that what constitutes good soil and where good soils are found. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की गुड सॉईलमध्ये कोणकोणते कन्स्टिट्यूट असतात आणि गुड सॉईल कुठे भेटते आपल्याला. आणि To others, quantifying soil quality is impossible because of natural differences among soil orders and even between the same soil series found in different places. आणि काही जणांना म्हणजे माहीत असून सुद्धा किंवा त्यांना सॉईल क्वालिटीची किंमत असून सुद्धा त्यांच्याकडे सॉईल क्वालिटी भेटत नाही, का तर डिफरंट रिजनमध्ये डिफरंट असे सॉईल ऑर्डर प्रेझेंट आहेत. बरोबर आहे, तिथल्या म्हणजे नॅचरल गोष्टींमुळं. So one reason for these opinions is that the process of evaluating soil is not new. म्हणजे सॉईल इव्हॅल्युएट करण्याची प्रोसेस जी आहे ती नवीन नाही आहे. ॲज नोटेड बाय वर्केंट इन 1995, इव्हॅल्युएशन फॉर क्रॉप ग्रोथ अपेअर इन दी फर्स्ट रिटन लिटरेचर. तर क्रॉप ग्रोथसाठी जे इव्हॅल्युएशन असतील ते फर्स्ट रिटन लिटरेचरमध्ये अपेअर झाले अँड सर्टनली प्रिडेट दोज रेकॉर्ड्स. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटले की किन 1931 रिपोर्टेड ऑन स्टडीज मेड विथ रिगार्ड टू ड्राफ्ट रिक्वायरमेंट्स फॉर टिलेज, म्हणजे टिलेजसाठी कुठल्या ड्राफ्ट रिक्वायरमेंट आहेत, किंवा द फिटनेस ऑफ सॉईल एज सीडबेड्स फॉर क्रॉप प्रोडक्शन. ठीक आहे. म्हणजे सॉईलची फिटनेस किंवा सीडबेड क्रॉप प्रोडक्शनसाठी असतो. प्रोडक्टिव्हिटी इंडायसेस बेस्ड ऑन प्लांट अवेलेबल वॉटर कॅपॅसिटी, म्हणजे वॉटर कॅपॅसिटी असेल, बल्क डेन्सिटी असेल, ॲसिडिटी असेल, किंवा
फॅक्टर फॉर प्लांट टू डिस्ट्रीब्युशन वेअर डेव्हलपलं. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी इंडाइसेस स्टडी केले गेले. त्यानंतर अँड यूज टू इव्हॅल्युएट सॉइल इरोजन इफेक्ट ऑन क्रॉप प्रोडक्टिव्हिटी थ्रू दी मिड वेस्ट. म्हणजे सॉइल इरोजनचा क्रॉप प्रोडक्टिव्हिटीवरती काय परिणाम होतो ह्याचं इव्हॅल्युएशन केलं गेलं. So to facilitate use of soil maps and classification information, soil survey interpretations have been written to predict the behavior of each soil under defined situation. म्हणजे एखाद्या विशिष्ट अशा सिच्युएशनमध्ये सॉइल म्हणजे सॉइलचा बिहेवियर कसा आहे हा प्रेडिक्ट करण्यासाठी किंवा सॉइल मॅप किंवा क्लासिफिकेशन इन्फॉर्मेशन माहीत करून घेण्यासाठी सॉइल सर्वे इंटरप्रिटेशन लिहिले गेले. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला एखादी सॉइल खुश ठेवायची असेल, म्हणजे एखादी सॉइल खुश ठेवायची म्हणजे त्या सॉइलने आपल्याला जास्त यील्ड दिली पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला त्या सॉइलच्या सवयी माहीत पाहिजे. बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला स्टडी करावं लागेल. सो व्हाय डू वी नीड सॉइल क्वालिटी कन्सेप्ट. आपल्याला सॉइल क्वालिटी का पाहिजे, बरोबर आहे. सो टू ॲड्रेस द प्रॉब्लेम ऑफ नॉन ॲग्रिकल्चर एरियाज ऑफ सॉइल. म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर एरियाज ऑफ सॉइल म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे ते शोधून काढण्यासाठी आपल्याला सॉइल क्वालिटी कन्सेप्ट पाहिजे. त्यामध्ये एक्झाम्पल माइन लँड रिस्टोरेशन असेल, अर्बन युजेस असतील किंवा डिस्पोजल ऑफ अर्बन वेस्ट असेल, सॉइल कॉन्टॅमिनेशन असेल किंवा पोल्युशन असेल इंडस्ट्रियल अँड टू स्पेसिफिक सॉइल फंक्शन. त्यामध्ये ॲग्रिकल्चरल, अर्बन किंवा इंडस्ट्रियल किंवा रिक्रिएशनल, ॲस्थेटिक, एन्व्हायरमेंट किंवा वेस्ट डिस्पोजल असेल. ठीक आहे. तर सॉइल क्वालिटीची कन्सेप्ट कशाला पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे सॉइल हेल्थ. सॉइल क्वालिटी इंडिकेटर्स इन सॉइल हेल्थ ॲसेसमेंट. म्हणजे सॉइल हेल्थ ॲसेसमेंटमध्ये कुठले सॉइल क्वालिटी इंडिकेटर्स आहेत. तर बघा, सॉइल क्वालिटी इंडिकेटर्स टू इव्हॅल्युएट हाऊ वेल सॉइल फंक्शन्स. सॉइल क्वालिटी इंडिकेटर आहेत कशासाठी की हाऊ सॉइल फंक्शन्स सिन्स सॉइल फंक्शन आपण कॅनॉट बी डिरेक्टली मेजर्ड. म्हणजे सॉइल फंक्शन आपण डायरेक्टली मोजू शकत नाही, पण आपण सॉइल कशी फंक्शन करते हे इंडिकेट तरी करू शकतो सॉइल क्वालिटी इंडिकेटर वापरून. So, measuring soil quality is an exercise in identifying soil properties that are responsive to management, affect or correlate with environmental outcomes and are capable of being precisely measured within certain technical and economical constraints. म्हणजे काय म्हटलंय की मेजरिंग सॉइल क्वालिटी मोजणं हा एक एक्झरसाइज आहे. कशाचा की सॉइल प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करायचा. आता कुठल्या सॉइल प्रॉपर्टीज, तर त्या सॉइल प्रॉपर्टीज ज्या मॅनेजमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहेत किंवा अफेक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत किंवा कोरिलेट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत किंवा एन्व्हायरमेंटल आउटकम देण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत किंवा कॅपेबल ऑफ बिईंग प्रिसाइजली मेजर्ड विदिन सर्टन टेक्निकल अँड इकॉनॉमिक कन्स्टेंट. म्हणजे टेक्निकल किंवा इकॉनॉमिकल कन्स्टेंट किंवा अडचणी असताना आपण त्यांना म्हणजे ते किती कॅपेबल आहेत बिईंग प्रिसाइजली मेजर्ड करण्यासाठी. ठीक आहे. तर सॉइल क्वालिटी इंडिकेटर्स मे बी क्वालिटेटिव्ह. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये ड्रेनेज इज फास्ट, क्वालिटी दाखवले फास्ट, स्लो, आणि क्वांटिटीमध्ये अमाऊंट देत आकडेवारी असते. ठीक आहे. क्वांटिटी त्यामध्ये इन्फिल्ट्रेशन रेट एवढा आहे 2.5 इंच पर आवर असा. त्यामध्ये आता काय सांगितले की आयडियल इंडिकेटर्स शोड. ठीक आहे. आदर्श इंडिकेटर कसा असला पाहिजे, म्हणजे इंडिकेटर कसा असला पाहिजे, तर बघा, कोरिलेट वेल विथ इकोसिस्टम प्रोसेसेस. त्या इंडिकेटरने काय केलं पाहिजे की इकोसिस्टम प्रोसेससोबत वेल कोरिलेट केलं पाहिजे त्यानं. त्यानंतर इंटिग्रेट सॉइल फिजिकल अँड केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज अँड प्रोसेसेस. फिजिकल, केमिकल किंवा बायोलॉजिकल प्रॉपर्टीज किंवा प्रोसेस असतील त्याला इंटिग्रेट करता आल्या पाहिजे. बी ॲक्सेसिबल टू मेनी युजर्स. जास्त युजर्सला तो ॲक्सेसिबल पाहिजे. बी सेन्सिटिव्ह टू मॅनेजमेंट अँड क्लायमेट. मॅनेजमेंट आणि क्लायमेटला तो सेन्सिटिव्ह पाहिजे. अँड बी कंपोनंट्स ऑफ एक्झिस्टिंग डाटाबेस. जो आपला एक्झिस्टिंग डाटाबेस आहे त्याचा तो कंपोनंट पाहिजे. आणि बी इंटरप्रिटेबल. त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला भेटलं पाहिजे. ठीक आहे. सो देर आर 3 मेन कॅटेगरीज ऑफ सॉइल इंडिकेटर. सॉइल इंडिकेटरची 3 मेन कॅटेगरी आहेत. केमिकल इंडिकेटर, फिजिकल इंडिकेटर, बायोलॉजिकल इंडिकेटर. सो टिपिकल सॉइल टेस्ट ओनली लुक ॲट केमिकल इंडिकेटर. ठीक आहे.
अँड सॉईल क्वालिटी अटेम्प्ट्स टू इंडिकेट ऑल थ्री टाईप ऑफ द इंडिकेटर. म्हणजे टिपिकली फक्त सॉईल टेस्ट केमिकल इंडिकेटरच पाहतात, पण सॉईल क्वालिटी काय करते तर ऑल 3 टाईपच्या इंडिकेटर अटेम्प्ट करते. So the categories do not neatly align with the various file functions. So integration is necessary. त्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन गरजेचं आहे. The table below shows that relationship between indicator type आणि soil function. तर बघा रिलेटेड सॉइल फंक्शन आणि इंडिकेटर कॅटेगरी. जर केमिकल असेल तर तो इंडिकेटर काय करणार, न्यूट्रिएंट सायकलिंग दाखवणार, वॉटर रिलेशन दाखवणार किंवा बफरिंग दाखवणार, इंडिकेट करणार. ठीक आहे. फिजिकल इंडिकेटर असेल तर फिजिकल स्टेबिलिटी, सपोर्ट, वॉटर रिलेशन किंवा हॅबिटॅट तो इंडिकेट करणार. आणि बायोलॉजिकल इंडिकेटर असेल तर बायोडायव्हर्सिटी, न्यूट्रिएंट सायकलिंग आणि फिल्टरिंग तो इंडिकेट करणार. सो लक्षात ठेवा. क्वेश्चन असा बनू शकतो की बायोलॉजिकल इंडिकेटर डज नॉट इंडिकेट विच ऑफ द फॉलोविंग. त्यामध्ये हे 3 देतील आणि चौथा वेगळा देतील, असं तिन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर और मोर स्पेसिफिकली सॉइल कार्बन. ऑर्गॅनिक मॅटर त्यातल्या त्यात सॉइल कार्बन ट्रान्सेंड्स ऑल 3 इंडिकेटर कॅटेगरीज अँड हॅज द मोस्ट वाईडली रिकॉग्नाइज द इन्फ्लुएन्स ऑन सॉइल क्वालिटी. जो सॉइल कार्बन आहे त्याचा मोस्ट वाईडली रेकग्नाइज्ड असा इन्फ्लुएन्स आहे सॉइल क्वालिटीवर. सो ऑर्गॅनिक मॅटर इज टाईड टू ऑल सॉइल फंक्शन्स. ठीक आहे. अँड इट अफेक्ट्स अदर इंडिकेटर्स, त्यामध्ये सच एज ॲग्रिगेट स्टॅबिलिटी असेल फिजिकल इंडिकेटर, न्यूट्रिएंट रिटेशन अँड अवेलेबिलिटी असेल केमिकल इंडिकेटर, देन न्यूट्रिएंट सायकलिंग असेल त्यामध्ये बायोलॉजिकल, अँड इज इट सेल्फ अन इंडिकेटर ऑफ सॉइल क्वालिटी. कोण? ऑर्गॅनिक मॅटर. तर असा क्वेश्चन येईल की ऑर्गॅनिक मॅटर किंवा त्यात सॉइल कार्बन, ऑर्गॅनिक मॅटर इज इट सेल्फ अन इंडिकेटर ऑफ सॉइल क्वालिटी, ट्रू ऑर फॉल्स. त्याचे ऑप्शन काय येणार आहे तर ट्रू. सम इंडिकेटर्स आर डिस्क्रिप्टिव्ह अँड कॅन बी यूज्ड इन फील्ड ॲज अ पार्ट ऑफ हेल्थ कार्ड. म्हणजे काही इंडिकेटर कसे असतात तर डिस्क्रिप्टिव्ह असतात आणि ते आपण फील्डमध्ये हेल्थ कार्डचा पार्ट म्हणून वापरू शकतो. अदर्स मस्ट बी मेजर्ड युझिंग लॅबोरेटरी अनालिसिस. दुसरे जे आहेत ते लॅबोरेटरी अनालिसिस वापरून मेजर केले पाहिजेत. सम एक्झाम्पल्स ऑफ इंडिकेटर दॅट फॉल इन टू 3 बॉन्ड कॅटेगरीज ऑफ केमिकल, फिजिकल अँड बायोलॉजिकल आर प्रोव्हाइडेड बिलो. इंडिकेटरचे एक्झाम्पल दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. बघा सॉइल इंडिकेटर कॅटेगरीज दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे केमिकल इंडिकेटर. सो केमिकल इंडिकेटर कॅन गिव्ह यू इन्फॉर्मेशन अबाउट इक्विलिब्रियम बिटवीन सॉइल सोल्युशन, त्यामध्ये सॉइल वॉटर आणि न्यूट्रिएंट असेल, अँड एक्सचेंज साइट्स दॅट इज क्ले पार्टिकल ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे केमिकल इंडिकेटर आपल्याला कशाची इन्फॉर्मेशन देतील तर सॉइल सोल्युशन, एक्सचेंजेबल साईट किंवा प्लांट हेल्थ असेल किंवा न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट असेल प्लांटची किंवा सॉइल ॲनिमल कम्युनिटीज असतील किंवा लेवल्स ऑफ सॉइल कॉन्टॅमिनेंट किती आहेत, त्यांची अवेलेबिलिटी किती आहे ॲनिमल किंवा प्लांट अपटेक करण्याची, ॲनिमल किंवा प्लांटनी अपटेक करण्याची. तर या सगळ्याचे इक्विलिब्रियम आपल्याला केमिकल इंडिकेटर देऊ शकतात. नेक्स्ट काय आहे तर इंडिकेटर्स इन्क्लूड मेजर ऑफ, म्हणजे कशा कशाचा मेजर असणार आहे यामध्ये. त्यामध्ये पहिला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ते मेजर करणार आहेत, दुसरा सॉइल नायट्रेट ते मेजर करणार आहेत आणि सॉइल रिॲक्शन ते मेजर करणार आहेत. त्यातल्या त्यात pH. तर केमिकल इंडिकेटर ह्या 3 गोष्टी मेजर करणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे फिजिकल इंडिकेटर काय करतात. तर बघा फिजिकल इंडिकेटर काय करतात तर प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट सॉइल हायड्रोलॉजिक कॅरेक्टरिस्टिक. तर सॉइलच्या हायड्रोलॉजिक कॅरेक्टरिस्टिक ते इन्फॉर्म करतात आपल्याला, सच एज वॉटर एंट्री असेल अँड रिटेन्शन असेल दॅट इन्फ्लुएन्स अवेलेबिलिटी टू प्लांट्स. तर जे प्लांटला अवेलेबिलिटी म्हणजे प्लांटच्या अवेलेबिलिटीवर इन्फ्लुएन्स करणारे जे सॉइल वॉटर एंट्री आहे किंवा रिटेन्शन आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर सम इंडिकेटर्स आर रिलेटेड टू न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी बाय देअर इन्फ्लुएन्स ऑन रूटिंग व्हॉल्यूम अँड एरेशन स्टेटस. म्हणजे काही इंडिकेटर आहेत जे काय करतात तर न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी दाखवतात. न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीचा इन्फ्लुएन्स कशावर असतो, रूटिंग व्हॉल्यूम किंवा एरेशन स्टेटसवर असतो. अदर मेजर्स टेल्स अस अबाउट इरोजनल स्टेटस. अदर मेजर काय सांगतात आपल्याला, इरोजन किती झालेलं आहे वगैरे. अँड इंडिकेटर्स इन्क्लूड, आता ह्यामध्ये कुठले कुठले मेजर्स असणार आहेत, ॲग्रिगेट स्टेबिलिटी असणार आहे, अवेलेबल वॉटर कॅपॅसिटी असणार आहे, बल्क डेन्सिटी असणार आहे, इन्फिल्ट्रेशन असणार आहे, स्लेकिंग असणार आहे किंवा सॉइल क्रस्ट असणार आहे किंवा सॉइल क्रस्टिंग असणार आहे आणि सॉइल स्ट्रक्चर अँड
मॅक्रोपोर हे कोण दाखवणार आहे आपल्याला, तर फिजिकल इंडिकेटर दाखवणार आहे. त्यानंतर बायोलॉजिकल इंडिकेटर. ठीक आहे, बायोलॉजिकल इंडिकेटरमध्ये काय काय येतं आहे. बायोलॉजिकल इंडिकेटर कॅन टेल अस अबाउट दी ऑर्गॅनिझम्स दॅट फॉर्म दी सॉइल फूड वेब दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर अँड न्यूट्रिएंट सायकलिंग. तर बायोलॉजिकल इंडिकेटर आपल्याला काय सांगणार आहेत, तर ऑर्गॅनिझम जे सॉइल फूड वेब तयार करतात आणि जे ऑर्गॅनिक मॅटरच्या डिकम्पोजिशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत आणि न्यूट्रिएंट सायकलिंगसाठी जे रिस्पॉन्सिबल आहेत ते दाखवणार आहेत. त्यानंतर इन्फॉर्मेशन अबाउट दी मेंबर्स ऑफ ऑर्गॅनिझम. ठीक आहे, म्हणजे ऑर्गॅनिझम किती प्रेझेंट आहेत, इंडिव्हिज्युअल बोथ इंडिव्हिज्युअल अँड स्पेसिस, म्हणजे ऑर्गॅनिझम किती किंवा स्पेसिस किती अवेलेबल आहेत, दॅट परफॉर्म सिमिलर जॉब किंवा निश किंवा कॅन इंडिकेट सॉइल्स ॲबिलिटी टू फंक्शन और बाउन्स बॅक आफ्टर डिस्टर्बन्स, म्हणजे रेजिस्टन्स रिझायलन्स. ठीक आहे, म्हणजे ते काय दाखवणार आहेत की किती ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत किंवा किती स्पेसिस प्रेझेंट आहेत जे सिमिलर जॉब करतात किंवा निश तयार करतात किंवा जे सॉइलची ॲबिलिटी म्हणजे फंक्शन करायची ॲबिलिटी दर्शवणार आहेत किंवा डिस्टर्ब म्हणजे त्यांच्यामध्ये जर पॉप्युलेशन डिस्टर्ब झाली किंवा काही झालं तर ते बाउन्स बॅक कसं करणार आहे ते बायोलॉजिकल इंडिकेटर दर्शवतात आपल्याला. तर बायोलॉजिकल इंडिकेटर काय मेजर करतात, तर अर्थवॉर्म्स असतील, अर्थवॉर्मचं पॉप्युलेशन, पर्टिक्युलर ऑर्गॅनिक मॅटर असेल, पोटेन्शियली मिनरलायझेबल नायट्रोजन असेल किंवा रेस्पिरेशन असेल किंवा सॉईल एन्झाईम्स असतील किंवा टोटल ऑर्गॅनिक कार्बन त्यामध्ये किती प्रेझेंट आहे ते दाखवणार आहे. तर लास्ट पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हेल्दी सॉईल. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हेल्दी सॉईल त्यामध्ये काय होतं की गुड सॉईल टेस्ट असलं पाहिजे. गुड सॉईल टेस्ट असेल तर हेल्दी सॉईल असणार आहे ती. सफिशियंट सप्लाय बट नॉट एक्सेस ऑफ न्यूट्रिएंट, म्हणजे सफिशियंट सप्लाय पाहिजे न्यूट्रिएंटचा, एक्सेस न्यूट्रिएंट नको आहे. स्मॉल पोल्युशन ऑफ प्लांट पॅथोजन अँड इन्सेक्ट पेस्ट असलं पाहिजे. देन लार्ज पॉप्युलेशन ऑफ बेनिफिशियल ऑर्गॅनिझम त्या सॉईलमध्ये असले पाहिजे. लार्ज पॉप्युलेशन ऑफ बेनिफिशियल ऑर्गॅनिझम असले पाहिजेत अँड लो वीड प्रेशर असला पाहिजे. तर या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक ज्या सॉईलमध्ये असेल त्याला आपण हेल्दी सॉईल म्हणतो. ठीक आहे.